आप्पा घोड्यावर, आप्पांच्या हातामध्ये तलवार. त्या 10-20 जणांचा सामना करत आप्पा पुन्हा इकडे आले. म्हणजे तेवढं शौर्य. आप्पांनी तपश्चर्या केली तर अशी केली की जे विश्वामित्राला सहस्त्र वर्ष तपश्चर्या करून साध्य झालं नाही ते आप्पांना काही क्षणामध्ये साध्य झालं. अशी तपश्चर्या आप्पांनी केली. आप्पांनी ज्ञान सांगितलं तर असं सांगितलं, शिवयोग शास्त्र सिद्धांत शिखामणी जे कठीणातला कठीण ग्रंथ आहे, वीरशैव संस्कृतीचा पुराणिक ग्रंथ आहे. अनेक मुनी होऊन गेले, तपश्चर्या करणारे साधू होऊन गेले, संत होऊन गेले, महंत होऊन गेले, पीएचडी करणारे होऊन गेले. त्यांना ते ग्रंथ कळाला नाही, त्यांना ते ज्ञान कळालं नाही. एका संसारिक माणसाला जे एका टाईमचं जेवण करण्याकरिता पण इकडं तिकडं बघतो, त्याला ते अमुक ज्ञान सांगितलं. तसं ज्ञान माझ्या राष्ट्रसंतांकडे होतं. आणि वृद्धपणामध्ये पण राष्ट्रसंतांमध्ये एवढं तेज होतं, एवढं सामर्थ्य होतं की जरी इंद्र जरी आला तरी त्याला लाजून खाली यावं लागलं. एवढं सामर्थ्य राष्ट्रसंतांमध्ये होतं, एवढं तेज त्यांच्या मनामध्ये. पण असं नाही की बाबा ते राष्ट्रसंतांपर्यंत सीमित आहे. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जर पूर्ण आहे त्याच्यामधून जरी आपण किती जरी काढलं तरी ते पूर्ण आहे. आपल्या प्रत्येकामध्ये राष्ट्रसंत आहे, आपल्या प्रत्येकामध्ये राष्ट्रसंतांचा अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनश्चेष्ठानेंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. प्रत्येकामध्ये ईश्वर तत्व आहे, प्रत्येकामध्ये आत्मा आहे, आपल्या प्रत्येकामध्ये तसं तेज आहे. फक्त फरक त्याला ओळखण्याचा आहे. आणि गुरु म्हणजे काय? जे तुम्हाला स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून देतो, या संसाराच्या मायेतून तुम्हाला बाहेर काढतो. संसार व्याळे मजडांक विले परमार्थ बोधे विषंतर विले. माझ्या घरी हा उपकार केला विसरू कसा मी गुरुपादुकाला. आणि मग नंतर म्हणतात निजात मरंगे मजरंग विले स्वानंद लेणे मजले विले. माझ्या घरी हा उपकार केला विसरू कसा मी गुरुपादुकाला. गुरुची व्याख्या करायची आहे तर अनेक साधूंनी अनेक उदाहरणातून गुरुचं महत्व सांगितलेलं आहे. आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही की आपण जाऊन गुरुची निवड करायची. आपण एवढे सामर्थ्यवान आहोत का की बाबा तुम्ही बघणार हे माझा गुरु योग्य होणं आहे का नाही. तुम्ही म्हणाल का की हे माझा गुरु होण्यायोग्य आहे, हे माझा गुरु योग्य होणार नाही. गुरु स्वतः तुमची निवड करतो की हे माझा शिष्य होण्याच्या योग्य आहे का. सद्गुरु स्वतः बघतात आणि त्यानंतर तुमची निवड होते का. आता तुम्ही सगळी निवडलेली आहात का. आणि निवडणं असं तिथं नसतं बरं. एकदम कठोरातली कठोर चाचणी असते. मुख्य बघा आता सांगायचं म्हणजे पाऊस होता, कालपर्यंत तोंड दाखवलं नाही पावसाने, दाखवलं का. आणि आता कार्यक्रम आहे म्हटलं की एकदा सांग त्याच्यामध्ये जे निघाले